घेऊन त्यांची तिकडे पूजा चालू राहील, बाकीच्या तिकडे लक्ष द्या. भगवंताने विराट रूप धारण केलं, आपल्या आई वडिलांना दर्शन दिलं आणि सांगितलं परत येऊन बाबा आई मी तोच आहे. आता मला इथून तुम्ही उचलायचं आणि गोकुळात घेऊन ठेवायचं. तिथे माझी बहीण जन्माला आले यशोदेच्या अवधूरी, तिला इथे घेऊन यायचं, मला तिथे नेऊन ठेवायचं. बाळा चालू केलंय ना तेव्हा की म्हणते बाळा लगेच घेऊन जायचं का रे तुला? तो म्हणाले आई का गोकुळवासी माझी वाट बघतात किती दिवस झाले. म्हणजे तू जरी माझ्या जन्माला आलास पण थोडा वेळ सुद्धा नाही का रे? एकदा देवकीने फक्त पाजलं देवाला, तेवढं तरी भाग्य मिळू दे रे मला. आई आहे मी, आई ते मला मान्यच आहे की, पण इथून जाणं महत्वाचं आहे, कारण अजून पुढे बरंच कार्य बाकी आहे, अजून बहुत पुढे करणे आहे. पण इथे थांबून उपयोग नाही. मला परवानगी द्या. लहान बालकाचं परत रूप घेतलं भगवंतानी. कसं जायचंय? भाडेकरी जागे असतील. भगवंत म्हणाले काही चिंता करू नका, सगळे पंढरपूरला झाले, घोरतायत नारायणवर पंढरपूर, चिंता करू नका. आणि भगवंतानी त्याची योग माया आधीच पसरवून ठेवलेली होती. सगळे भाडेकरी घोरतायत, सगळीच्या सगळी दारं आपोआप उघडली गेली. सात दारं होती. इथे सुद्धा सप्तचक्रांचा विषय आहे. ही सात दारं आपोआप उघडली गेली, त्यांची कुलप उघडली गेली. कुठली कुलप? मनाची कुलप उघडली गेली. कारण भगवंत हृदयस्थ आता परत स्थापित होणार आपल्या प्रत्येकाच्या, तर आपलं हृदय उघडायला नको, तर भगवंत पुनर्स्थापित होणार. ती दारं उघडली गेली. ते पाठेकरी झोपलेत, सगळे झोपलेत आणि मस्त पैकी अशी परडी घेतली आणि वसुदेव चालतायत. भयंकर पाऊस बाहेर पडत होता. यमुनेला पूर आलेला होता. पाऊल आत ठेवलं आणि भगवंताने सांगितलं निसर्ग आता थोडासा आहे बदललाय, पण तुमच्या दृष्टीने होईल अनुकूल. जा. वसुदेवने ते विश्वास ठेवला त्या वाक्यावरती. पाऊल आत टाकलं, चालायला सुरुवात केली. पाणी पायापर्यंत, कमरेपर्यंत, इथपर्यंत आलं, मानेपर्यंत आलोय. बघा भगवंत स्वतःच्या वडिलांना सोडत नाही. परीक्षा घ्यायला आपल्याला सोडतील. परीक्षा घेतली, इथपर्यंत पाणी आलं आणि शेवटी विचार केला आता बास, म्हणून पाय बाहेर काढला आणि नदीत दुभंगली. वसुदेव तिकडे चालत गेले, पोचले गोकुळात आणि यशोदेच्या बाजूला एक सुंदर गोरी गोमटी मुलगी जन्माला आलेली होती. भगवंताला तिथे ठेवलं आणि तिला टोपलीत घेतलं. बघा भगवंताला ज्यावेळेला डोक्यावरती घेतलं तेव्हा सगळी बंधनं तुटली वसुदेवांची. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. तो देवाला मस्तकी घेतलं, सगळी बंधनं तुटली आणि मायेला मस्तकावर घेतलं आणि आले परत बंधनात पडले. म्हणून आपण कोणाला डोक्यावर घ्यायचं? वारकरी कोणाला डोक्यावर घेऊन जातात? स्त्रिया. का? कारण तेवढे दिवस तरी कमीत कमी मी देवाच्या सान्निध्यात राहीन. त्याला कारण आहे काहीतरी, का उगीचेच कोणत्या भरपूर झाल्यात म्हणून उचलून नेत आहेत. ती एकदा मस्तकी देवाला धारण केलं की मी सगळं विसरते. कारण तुळस हे त्यागाचं रूप आहे. मी जिथपर्यंत पोचेपर्यंत. आणि भगवंत इथे आले, तिकडे ती योगमाया आली आणि तिने जो पहिला सूर लावलाय, आहा, तार सप्तकातला, त्याने जो पहिला तिने केला तो पारेकऱ्यांना जाग करण्याची गरजच पडली नाही तिचा आवाज ऐकून. एकंदरीत घरात आवाज कोणाचा मोठा असतो? कळलं का? राहू दे. तो सूर लागला
अरे घरी जागे झाले, होशियार खबरदार, कोणीतरी जन्माला आलं. कंसापर्यंत बातमी पोचली. कंस म्हणतोय मुलगी, असं कसं झालं? कोणी का असे ना, मुलगा मुलगी आम्हाला सरकारी लोकांना सगळं समान असतं. कान पावला आपटत कंस आला त्या मुलीला खेचलं, मात्र गरगर नेहमीप्रमाणे फिरवणार, मारून आपटणार, तेवढ्याची हातात सटकली. ती बीज रूपात कंसाला दिसली आणि या दोघांना मात्र अष्टभुजा देवीचं दर्शन झालं. आणि तिथे जी लुप्त झाली ती कुठे गेली? विंध्याचल पर्वतावरती, ती विंध्यवासिनी. आणि ती लुप्त झाली, ती आली, तीच म्हणाली, अरे मला मारणार? अरे मी माया आहे आणि तुला मारणारा कुठेतरी जन्माला आलाय. पत्ता नाही दिला. पत्ता दिला तर मग भागवत सप्ते करायचे कशाला? मग जन्मोत्सव करायचे? पत्ता नाही दिला, कुठेतरी आलाय, शोध. आणि ती गुप्त झाली, हा बघत बसलाय कंस महाराज. पण कंसाने इथे देवक आणि देवकीची आणि वसुदेवांची माफी मागितली. जे माझ्या हातून झाली ती चूकच झाली. एवढं करून तुमची 6 मुलं गेली, एवढे सगळं ते करून झाल्यानंतर माफी मागण्यात काय अर्थ नसतो. पण का होईना त्याचं मन तर पालटलं थोडस. आणि इकडे दुसऱ्या दिवशी उदयिक सकाळी बघतायत तर काय गोड बालक जन्माला आलाय यशोदेच्या बाजूला. सगळे उठा 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 उठा. सगळ्यांनाच कशी मेली झोप लागली. बायकांचा आवडता शब्द मेली. अजून कसे मेले बुवा आले नाही? अरे ते बुवा जर मेले तर कीर्तन कोण करणार? पण मेले हा शब्द एकंदरीत अजून सगळ्यांना उठा 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 उठा. सगळ्यांना उठत दिसतंय तर काय गोड बालक ते. जे जगात सगळं सौंदर्य आहे ते त्यांनी स्वतःच घेतलंय. गोड दिसतात भगवंत. आणि भगवंताला स्नान घालण्यात आलं. न्हाणी न्हाणीया निर्मला ते नाणी हो, न्हाणी न्हाणीया निर्मला ते नाणी हो. गंगा चरणीच्या मिठी घाली पाणी हो, गंगा चरणीच्या मिठी घाली पाणी हो. न्हाणी न्हाणीया निर्मला ते नाणी, न्हाणी गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुताये जलेस्मिन् सन्निधिं. ज्याच्यापासून पाणी निर्माण होतं, ज्याच्यापासून दूध निर्माण होतं, त्याला आपण काय स्नान घालणार? पण स्नान घालायचंय ते कशाचं? आपला सगळा अहंकार त्याला व्हायचा आहे, आपला लोभ व्हायचा आहे, सगळं मद मत्सर सगळं त्याला व्हायचं. हे स्नान बाबा आजपासून फक्त तूच. भगवंताला मस्त स्नान. आणि 12व्या दिवशी आता पाळण्यात घालण्यात आलं. आता आपण फक्त हा पाळणा म्हणणार होता. भागवत आपलं तुम्हाला फक्त सांगून ठेवतो. नाव ठेवण्याच्या आधी घरी पुतळा मावशी आली. जवळ भगवंताचं नामकरण वर्षभराने झालं. आणि आता आपण जर वर्षभर इथे थांबायचे ठरवलं, हा नको. नाव ठेवायला कोणीतरी योग्य अशी व्यक्ती पाहिजे. कोण पाहिजे? तर सत्पुरुष पाहिजे. असं कोणीतरी पाहिजे. सारखं सगळंच गुगल सर्च नको. हे ठेवू का, ते ठेवू का, हे ठेवू का, ठेवू. विद्वान ब्राह्मणांना बोलवा. आत्या प्रकरण केव्हा आलंय मला माहिती नाही. आत्या आत्या ना आत्या आत्या प्रकरण केव्हा आलं असं आपण समज करूया की कुठल्या तरी संतांची आत्या ती संत असावी म्हणून तेव्हापासून आत्याने नाव ठेवलं.
आत्या आली आणि गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असं म्हटलं गेलं. तो आपल्याकडली पद्धत अशीच आहे, वरवंटा हातात घेऊन ते फिरवणं. पण काय दृष्ट बाळाला लागली असेल तर ती वरवंट्यावरती जाऊ असं केलं गेलं आणि भगवंताला पाळण्यात घालण्यात आलं. बाळा जो जो रे जो जो, बाळा जो जो रे जो जो, कुलभूषणा नंदाच्या नंदना, बाळा जो जो रे जो जो, बाळा जो जो रे जो जो, निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा, नंदाच्या नंदना, बाळा जो रे जो जो, बाळा जो रे जो जो. जो 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 जो, जन्मुनी मथुरेत यदुकुळी आलासी वनमाळी, पाळणा लांबलीना गोकुळी, धन्य ते गौळी, बाळा जो जो रे जो जो, बाळा जो जो रे जो जो. लवकर पाहणं सुरू करा तर म्हणून विसरतो. आता बस ठेवा देवाला तुम्ही आतमध्ये. आज झालं, वेळ महत्वाची आपल्याला. पाण्यात ठेवून द्या देवाला, बस झालं, ठेवा आणि पाळणं हलवत सुरुवात करा. अजून बऱ्याच कथा बाकी आहेत, वेळ बघून खेळ करा. महत्वाचं ते आहे. बंदी शाळेत अवतरुनी, वारे मोकलुनी, जनक शृंखला तोडूनी, यमुना तू बंधोनी, बाळा जो जो रे जो जो रे, बाळा जो जो रे जो जो, कुलभूषणा नंदाच्या नंदना, बाळा जो जो रे जो जो. भगवंतांचं अवतार कार्य झालं, पाळणा झाला आणि भगवंतांचं नाव काय ठेवलं? नाव ठेवलंय कोणी? अजून ठेवलंच नाही. कोण आलेलं नाव ठेवायला? गर्गाचार्य आलेले. नामकरण संस्कार भगवंताचा गोठ्यात झाला आणि नामकरण संस्कार झाला आणि नंद पाटील म्हणाले, ते नंद पाटील होते, कुठली बंधनं ठेवली नाही त्यांनी. रात्री 10 नंतर बिंदास्त, बंधनात टाकणारे पाटील नव्हते. बिंदास वाजवा डीजे बीजे. आणि नंद पाटील म्हणाले, अहो प्रकाशारी, त्याचा संस्कार गोठ्यात करून घेऊया पटकन. म्हणून स्वस्ती वाचन वगैरे सगळं झालं आणि नाव आठवतात काय ठेवूया काय. म्हणे थांबा थांबा, या आमच्या याचं पण नाव ठेवायचं राहिलं अजून. आपण याला बाळ 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 बाबू 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 सगळ्या, बाकी काही नाव बाबू, सगळ्यांचाच बाबू झाला. त्याला आम्ही सगळं बाळा 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 आकमाल्याचंही नाव ठेवा. कोण होते ते? संकर्षण रूपाने आलेले 7वा. नाही, ह्याचंही नाव ठेवायचंय. पहिलं ह्याचं ठेवा, मग त्याचं ठेवा.
बाकीच्या इकडे लक्ष द्या, ते कार्यकर्ते त्यांचं काम करत राहतील, याचंही नाव ठेवा. म्हणून आधीच ते गोड गुडगुटीत जबरदस्त होतं, मजबूत तब्येतीला होतं, म्हणून त्याला मांडीत घेतला. असं त्यांचं झालेलं असावं असं मी म्हणतो, झालेलं असावं, एकदम वजन हातात आलं. आणि ते गर्गाचार्यांनी त्याला मांडीवर घेतला. काय दिसतोय गोड हो, त्याचं काय नाव ठेवायचं, काय ठेवायचं. विचार केला. हा सगळ्यांना रमवेल म्हणून याचं नाव राम. हा नुसता राम नाही, तब्येतीने आहे, हा बलराम म्हणून त्याचं नाव ठेवलं बलराम. आणि बलराम हे नाव ठेवलं. आता म्हणाले हे बाकी आहेत महाराजांचे, मस्तपैकी ते जावळाचं, भरपूर जावळाचं पोट, डोळे इकडे तिकडे चालले भगवंताचं, हळूच बघताय. आणि भगवंतांनी एक सेकंदासाठी का होईना आपली माया पसरवली. एक सेकंद कोणासाठी? गर्गाचार्यांसाठी. काय नाव ठेवायचं? कारण म्हणाले हे जे जन्माला आले ते सोपे नव्हेत. यांचं काय नाव ठेवायचं ते यशोदेला सांगायला लागलं, अगं हे तुझं बाळ आहे, सोपं नाहीये, साक्षात परब्रह्म परमात्मा आहे, अमुक आहे तमुक आहे. ती यशोदा म्हणाली तुमच्या लोकांचं काहीतरी असतंच, हा नाव ठेवा लवकर. तुमचं देतो माया, फोटो काढते. स्वजन मोहिनी माया ती पसरवली भगवंताने, काय सुचतच नाही हो. आणि भगवंताने विचार केला फार ताडण्यात अर्थ नाही, 1 वाजता कथा संपवायची, चला पटकन. आणि विचार करता काय हे नको, हे नाही. कर्षयती कृष्ण. कर्ष धातूपासून निर्माण झालेलं काय? कृष्ण. हा सगळ्यांना खेचून घेईल आपल्याकडे, आकर्षित करेल. हा तो खेचून घ्यायचो की नाही आपल्याला, म्हणून याचं नाव ठेवलं कृष्ण. थोडं उच्चारायला थोडं जड आहे, जोडाक्षर आहे कृष्ण. कृष्ण नाव ठेवलं का? थोडस वाकडा हा असतो, उभाही सरळ राहत नाही. त्याचं चरित्र समजायला फार कठीण आहे. म्हणून रामचरित्र हा अभ्यासाचा विषय आहे, आत्मसात करायचा विषय आहे. त्याचं तुम्ही अनुकरण करू शकता, पण कृष्ण चरित्राचं अनुकरण होऊ शकत नाही. आणि भगवंतानी बघितलं, वा कृष्ण नाव ठेवलं भगवंताचं. सगळीकडे आनंद झाला. साखर वाटली, पेढे वाटले, ज्यांनी आणलेलं होतं ते सगळ्यांचं वाटून झालं. चितळ्यांकडले आणलेले होते, साताऱ्याचे कंदी पेढे आणलेले होते, सगळं वाटून झालं. कमी साखरेचे, जास्ती साखरेचे, सगळं वाटून झालं. सगळीकडे आनंद झाला. का? नंदाला मुलगा झाला. सोपं नाही ना. अख्ख्या गावाला आनंद आहे गोकुळात, नंदाला मुलगा झाला म्हणून. आणि आम्ही आमच्या सख्या भावाला मुलगा झाल्यावर अमृतांजन लावलं. का? वारस वाढला. वारस कोणाला म्हणतात माहिती ना? जो वारल्यानंतर रस घेतो त्याला वारस म्हणतात. वारस वाढ. आणि हे गोकुळाला आनंद, वा. आणि हा सगळा आनंद चालू असतानाच तिकडे कंसाच्या दरबारात मीटिंग भरली. आणि ती माफी वगैरे सगळं मागितलं, ठीक आहे, पण त्याचं ते अगदी थोड्या वेळापुरतं टिकलं, संध्याकाळपर्यंत. दुसऱ्या दिवशीच एकदा क्लबामध्ये फ्रेंड भेटल्यावर काय होईल? कंस महाराज, तुमच्या तावडीतून निघून गेला तो, काय तुम्ही? हे वाक्य खूप असतं. बघतोस त्याला, कोण कुठे जन्माला आलाय ते बघतोच. आणि त्या पद्धतीने मीटिंग भरलेली असतानाच कोण कार्य करेल? हे या आठवड्यात जन्माला आलेली सगळी मुलं मारून टाका.
सगळी मुलं. हे कार्य कोण करणार? आहेत का म्हणाले आपल्याकडे एक चिल्ड्रन स्पेशलिस्ट आहेत, पेट्रॅशियन. कोण आहे? पूतना. त्या पुढे आल्या, भयंकर उंची, तब्येत भयंकर, सगळं भयंकर, बोलणंही भयंकर, आवाज असा. आपल्याला असं वाटतं ना की काही लोकांची उंची, त्यांची तब्येत बघून असं वाटतं यांचा आवाज जाडबीड असावा, ते असं बोलतात. हा माझा अनुभव आहे, तुमचा काय मला माहिती नाही. असं आपल्याला यांचे भारदस्त वगैरे आवाज, ते अगदीच म्हणजे ते मांजरच असते ती. पण पूतना तयार झाली. कंस महाराज, मी मारून येते, मी मारते, जरा ठार मारते. हे जर तू कार्य केलंस तर 2-4 गावं तुला इनाम बनवून देईल. तिला बरं वाटलं, 2-4 गावं इनाम. आणि ती जी निघाली, ती निघाली कलकत्त्याहून. आत्ताच सांगते आता, राबडी रबडी कोण आहेत? पूतनाच आहेत त्या. कलकत्त्याहून निघाली आहे ना शोधायला. आणि ती जी निघाली तिने इतकं सुंदर रूप घेतलं, काय वर्णन करतात भागवतकार. सुंदर अशी मस्त साडी नेसली, सगळे दागिने मिळाले, नथ घातली, मस्त आंबाडा त्याला गजरा, मस्त सगळे दागिने जे पुन्हा गाडगीळ मधनं मिळतील ते सगळे घेतले. हे भागवतात नाही, हे आपल्या जरा मनोरंजन असतं. ते मस्त दागिने घेतले, सुंदर तिने रूप घेतलं आणि गोकुळात प्रवेश केला. भागवतकार वर्णन करतात, राजा काय सांगावं तिचं रूप. तरुण तर बघत होतेच होते, पण म्हातारी बघायला लागले, काय चालते हो, चालते चालते चालते. आणि तिने काय केलेला होता? मेकअप. मेकअपचा मराठी शब्द काय? नखरा. आणि त्या शब्दातच सगळं न. आम्ही मुलगी दाखवायच्या वेळेला सुद्धा तिला सजवतो. अरे तिला काय ते मूळ काय ते रूप तिचं बघू द्या की. 24 तास काही ती सिरियल मध्ये काम करणार आहे का? आणि ती आधी सुंदर रूप घेतलं. गावात सगळीकडे आता कुठलं मूल जन्माला आलंय का? आता कुठलं मूल जन्माला इथे आलंय का? आलंय का? आलंय का? हो आत्ताच आलंय. 10-12 दिवसच झाले. होय कुठे? अशाच पुढे जा, उजव्या हाताला समोर मोठा वाडा आहे नंद पाटलांचा, तिथे. होय जाते. तिथे पोचली, आली. आता ती अगदी बाळंतीण आहे, ताजी बाळंतीण आहे. ती कशी येईल यशोदा बाहेर? मग बाहेर कोण आलं? रोहिणी बाहेर आली. या, आपण कोण? तू कोण? मी रोहिणी. तुम्ही कोण? मी यशोदेची लहानपणीची बहीण आहे. लहानपणची आणि मोठीपणची वेगळी असते होय. लहानपणची बहीण आहे यशोदेची. मग काय कशासाठी? बाळ जन्माला आलाय कळलं, मला एकदा त्याला बघायचं. येऊ का? मी त्याची दृष्ट काढेन. मी दृष्ट काढण्यात एक्सपर्ट आहे. आता यशोदेची बहीण म्हटलं, रोहिणीने आत घेतलं, ती आली, पाठ दिला, बसायला सगळं बसली. आणि सांगितलं, कुठे आहे बाळ? बाळ आणलं. मी घेतलं, म्हणलं. यशोदा आली मागोमाग. कोण आहेस तू? मी नाही ओळखलं. अगं तू कसं मला ओळखणार? आपण लहानपणी एकमेकींना बघितलं, आता कसे चेहरे बदललेत आपले. हा, आता कसं ओळखणार? पण कोण? हे कशाला? मी याची दृष्ट काढायला आहे. भगवंत म्हणतात, वा माझी दृष्ट. मी जर एखाद्या वेळची दृष्ट काढून घेतली ना, तर लोक गावात मिरवत नेतात याला, खांद्यावर घेऊन, नाही का? राम नाम सत्य आहे, राम नाम. तू माझी दृष्ट काढणार? पण तिने घेतलं आणि म्हणाली पटकन, यशोदे
मी याला पाजलं तर चालेल का गं? स्तनाग्रांना कालकूट नावाचं विष लावून आले. फक्त त्या बाळाने असं केलं, फाट दिवशी बाळ मरणार एवढं भयंकर विष तिने लावलेलं होतं. पण जे मांडीत आहेत ते अनेक विष पचवलेले आहेत. हे रोहिणी, तू इथे उभी नको, पटकन चल, तुम्ही तू मोरी आहे, तू मीठ आण, तू मिरच्या आण. तिने सगळ्यांना गुंगवलं. आणि दृष्टकांड हा प्रकार आहे ना आपल्याकडे, मीठ मोरी किंवा अजून काय कशाने तरी काढतो ना, तर बाई आपल्या स्वतःच्या पदरानेही काढते. तुम्हाला आठवत असेल तर आपल्या राष्ट्रपतींची आता दृष्ट काढलेली होती मागे. किती आपलं संस्कृती जबरदस्त आहे हो. जे आपलं आभामंडल आहे, आपल्या या शरीराच्या बाहेर ज्याला ऑरा म्हणतात, त्या ऑराच्या वरती जर काही वाईट शक्ती बसल्या असतील तर त्या दृष्टीच्या मार्फत निघून जातात आणि माणूस परत स्थिरावतो. हे आहे ना, आपल्या राष्ट्रपतींची काढली आणि ह्या सगळ्याला आपण 70 वर्ष मुकलो. आता ते परत कुठेतरी येत आहे रामराज्य. म्हणून ते दृष्ट काढतात ना, आलेल्याची गेलेल्याची, उंच माणसाची, फुटक्या माणसाची, जाड्या माणसाची, बारीक माणसाची, बुवाची, साथीदारांची, काय नावं घेतली लोक सांगता येते. दृष्ट काढली जाते. पण भगवंताला मांडीत घेतलं आणि आता ती दूध पाजणार. तेवढ्यात भगवंत विचार करतायत, या जन्मी पूतनेने हरिवदन पहाया पुण्य केले न काही, त्यासाठी श्री हरितो गत जन्मास कुणी पाही. या जन्मात पुतनेने असं काय केलं की हिला माझं दर्शन झालंय, मांडीत घेते, पाजते. एका जन्मातला आहे. त्याने डोळे मिटलेत. एकूण भगवंताने डोळे का मिटलेत याच्यावरती 26 लोकांनी टीका लिहिलेल्या आहेत. टीका याचा अर्थ वाईट नव्हे, चांगलं लिहिलंय. त्या सगळ्या सांगणार नाहीत, नाही तर तुम्ही डोळे मिटून घ्या. 26 जणांनी वेगवेगळी कारणं दिलेत का डोळे मिटलेत, काय. पण ती अवस्था ही त्यावेळेला त्या बाळाची समाधी अवस्था असते ना. तो डोळेही मिटत ना उघडेही ठेवत, तो अर्धे डोळे मिटून सगळं बघत असतो. आणि भगवंत म्हणतात, काय या जन्मातलं हिचं पुण्य आहे की हिला माझं दर्शन झालं. मग कॉम्प्युटरवर टाकलं, कळलं, अरे हा, ही बलिराजाची मुलगी. हा, वामन बनून आलो ना मी परवा. तो वामन बनून आलो, तिला बरं वाटलं त्या मुलीला, आणि तिला असं वाटलं असं माझं बाळ असतं तर. रत्नप्रभा म्हणाली, असं माझं बाळ असतं तर ह्याला मी पाजलं असतं. ही पुतना. काय भगवंत हिशोब बाकी ठेवत नाही कोणाचा. पण एकाच जन्मात सगळं केलं. अच्छा, आई बनून आले ना, ठीक आहे. भगवंत बसले मांडीत, पाजूनही घेतलं. पण जसा ते दूध पाजायला घेतलं, भगवंताने पंच प्राण ओढून घेतले. ती म्हणते, बाळा सोड 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 सोड, बाळा सोड सोड सोड. पंचप्राण खेचून घेतल्याबरोबर ती मूळ रूपात प्रगट झाली. बाळाला कसलं काय होतं, धाड दिशी पडली. ती गोकुळातली अनेक घरांचा चक्का चूर झाला. इतकी ती उंच झाली, भयंकर तब्येत. पण ती तशीच होती मूळ रूपात. सगळ्यांना प्रश्न पडला, बाळाला काय झालं असेल. राजा, अरे काय सांगायचं, शिड्या लावल्या गेल्या, बाळ कुठे आहे. शिड्या लावल्या गेल्या म्हणजे तिची झोपल्यावर उंची काय असेल बघा. शिड्या लावून बघतायत ते हे महाराज खेळतायत. मस्त का हसू आहे. पटकन खाली काढलं. यशोदेला तर चक्कर झाली. हे एवढं धूळ जर त्याच्या खाली हे गेलं असेल तर. आत्ताचे थोडक्यात हायवेवरती ते ट्रेलर फिरतात बघा, हा माहिती आहे ना, तशी ती होती. तो जर ट्रेलर आपल्यावर पडला तर फोटोला हार, दुसरं काय. त्या पद्धतीला बाहेर काढलं बाळाला पटकन आणि लिहिलंय, गोमूत्रम स्थापयित्वा. गोमूत्राने स्नान घातलं त्या बाळाला, परत एकदा शुद्ध केलं.
आणि हिचं प्रेत ओढत 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 दोऱ्या बांधायला लागल्या, बैलगाड्याने खेचत न्यायला लागली. इतकी भयंकर होती ती. आणि गोकुळाच्या बाहेर एका मोकळ्या मैदानावर तिचं प्रेत ठेवलं. सगळी सुखी लाकडं टाकली, सगळं सगळं टाकलं 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 आणि मग ते जाळलं. लोकांना असं वाटलं घाणेरडा वास आला असेल, दुर्गंधी सुटली असेल. नाही हो, ती पूत म्हणजे स्वच्छ झाली. पूत ना, ती पवित्र झाली. आता जी अपवित्र होती ना या शब्दामुळे, तो ना गेला आणि ती पूत झाली, पवित्र झाली. मस्त अक्षरशः चंदनासारखा सुगंध सुटला सगळीकडे. का? शेवटचा स्पर्श कोणाला झाला? राजा, अरे हा भगवंत महान नटखट आहे रे. त्याचं नुसतं दर्शन झालं, स्पर्श झाला तर हिचा उद्धार झाला. राजा, काय या भगवंताच्या आघात लीला आहेत रे. आणि भगवंताला घरी आणलं गेलं, परत स्वच्छ केलं गेलं. आणि आता महाराज थोडस रांगू लागले, थोडं हळूहळू. आणि कंसाच्या दरबारात परत मीटिंग भरली. काय करावं? आणि तेवढ्यात एक माणूस पुढे आला. त्याचं नाव होतं महाबळ दैत्य. आय मॅनेज, मी करतो मॅनेज. कसं मारायचं ते मी बघतो त्याला. नक्की आधीच आठव, पूतना ती बकासुराची बहीण होती ना, पूतना बकी. मी करतो. हा आला, तो ज्योतिषी बनून आला. तो ज्योतिषी बनून आला 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 आणि मस्तपैकी गुडघ्यापर्यंत धोतर नेसलं, बाराबंदी, लाल पगडी, कानाला ते पेन, गोल चष्मा, स्वच्छ भारत अभियान, गोल चष्मा मस्तपैकी घातला तो नाकावर असा. ती वयांची पिशवी हातात, दुसऱ्या हातात पोपट. तो पाहिजे ना, ज्योतिष सांगणार ना. ते सगळं हातात घेतलं. भविष्य सांगणार, भविष्य सांगणार, भविष्य सांगणार. ते सकाळी येतात बघा, तुम्हाला अनुभव असेल आहे ना, येतात का तुमच्याकडे? सकाळी म्हणतात ह्या करून त्या करून, रात्री म्हणतात काय करू. त्यांचं वाक्य बघा, पहिलं वाक्य असतं तुम्ही लोकांसाठी खूप करता पण तुमच्यासाठी कोणीच काही करत नाही, असं प्रत्येकालाच वाटत असतं. ते पहिलं वाक्य हेच म्हणणार. आणि तुमच्या घरातले फोटो बघणार, त्या पद्धतीने ते बोलतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे तुम्हाला. होय हो, आम्ही सगळ्यांसाठी करतो, आमच्यासाठी कोणीच काही करत नाही, सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते संधी साधू असतात. तसाच हा आला. आणि यशोदेला उत्सुकता, याचं भविष्य जाणून घ्यायची. सगळं गर्गाचार्यांनी सांगितलेलं होतं. काय? गर्गाचार्यांनी सगळं सांगितलेलं होतं. व्रजे वसंतम, व्रजे वसंतम नवनीत चौरम, गोपी गृहाणांच दुकूल चौरम. काय करेल हा सोपं नव्हे जन्माला आलेला. व्रजे वसंतम नवनीत चौरम, गोपी गृहाणांच दुकूल चौरम, अनेक जन्मार्जित पाप चौरम, चौराग्रगण्यम पुरुषं नमामि. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. अरे याचा चोरीच्या बाबतीत नंबर पहिला, हर्षद मेहता नंबर 2. हा पहिला. पण कशाची चोरी करेल? नवनीत चौरम. तुमचं काळीच चोरेल. तुमची यदुकुल चौरम म्हणजे तुमची वस्त्र चोरेल, म्हणजे अहंभाव चोरून नेईल. या शरीराचा देहबुद्धी चोरून घेऊन जाईल. तुमचं काळीच चोरून घेऊन जाईल. आणि अशा चोरांच्या राजाला आमचा नमस्कार असो. एवढं सगळं सांगितलेलं होतं. आणि यशोदे, हा सामान्य नव्हे, 18 दिवसाची याची एक पोस्ट असेल. अर्जुनाचं सारथ्य केलंय ना, याची एक अजून एक पोस्ट वेगळी असेल. आहे त्रैलोक्याचा राज्यकारभार करणारा, पण हा अर्जुनाचा रथ सारथ्य करेल. सगळं सांगितलेलं होतं. पण नवीन ज्योतिषी आलाय म्हणजे काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. आला ज्योतिष सांगणार.
त्याला बसायला पाठ, टेकायला पाठ, पंचांगाखाली पाठ, सगळं मस्त दिलं, पाकिट ठेवलं, नारळ ठेवला. आधी काय नारळ पाकिट आधी ठेवलं हे भागवत सांगतं. तुमचा मुलगा परदेशात जाणार हे जर वाक्य ऐकलं तर 1000 रुपये देतील, पण आमच्या विरोधात काय बोलले असतील 21 रुपये जेमतेम. ते काय सांगतात त्याच्यावरती दक्षिणा ठरवायची नसते, आधीच पाकिट घेऊन जाऊन तिथे ठेवायचं आणि मग पुढले प्रश्न करायचे. पत्रिका मांडली, एकदा हसरा चेहरा, एकदा शांत चेहरा. पत्रिका बघता 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 म्हणाले, नामदेव महाराजांनी याचं वर्णन केलं. नामदेव महाराज गेलेले होते फोटो काढायला आणि ते म्हणाले, तो म्हणतोय, अगं यशोदे, तुझ्या पुत्राशी लागलसी मूळ करील निर्मूळ सर्वत्रांचे. काय कर, याला मूळ लागलंय, मूळ नक्षत्रावरचा आहे हा. भगवंत म्हणतात, मी मूळ नक्षत्राचा. काय ऐकून घेत आहेत सगळं. काय कर, घराच्या मागे मोठा खड्डा कर, त्याच्यात काटे टाक, त्याच्यात ह्याला टाकून दे, वरतून माती टाक, सगळं आजू टाकणे, जाळून टाक. त्याला कळलेलं होतं, जर मी मारायला गेलो तर माझा पुतना होईल. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा आई वडिलांना काही करणार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं सगळं. भगवंत म्हणतात, मी मूळ नक्षत्राचा. काय आणि भगवंतानी आज्ञा केली कोणाकोणाला, काठी, खुंटी, कुऱ्हाडी, दगड, करवती, लाकडे, पोळपाट. घरातल्या खुंट्यांना आज्ञा झाली ना, हा जे निर्जीव होते ते सजीव झाले. पाठ, कुदळ, कोयता सगळे फिरायला लागले आणि त्या खुंट्या होत्या त्या टाण 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 सुरू झालं. आता हा पळतोय, ती कुऱ्हाड जेव्हा निघालेली बघितली, हा जो उठला पळणार जेव्हा पळतोय तो पाठ निघतोय कसाला, मागचा मागे चिकटला, खालचा खाली चिकटला, तसाच धावतोय. पण भगवंताने बाहेर आज्ञा केली कोणाला, गायींना, काय सार्वजनिक कार्यक्रम करून ठेवा. आणि गायींनी सार्वजनिक कार्यक्रम केला. धावतोय धावतोय धावतोय, पळून 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 सरकून पडला, पडला. पण भगवंताने सांगितलं, ह्याला जिवंत जाऊ द्या कंसापर्यंत. का, मी काय हे त्याला कळायला हवं. तो त्या अशा विमनस्क अवस्थेत कंसापर्यंत येऊन कसा वासा पोचलाय आणि पुढलं प्रकरण सांगितलं. पण इकडे यशोदा म्हणते, काय आहे, जन्माला आल्यापासून नुसतं काही ना काहीतरी होतच आहे. किती किती सगळे प्रकारचे येऊन गेले. आणि भगवंत आता पाळण्यातनं थोडेसे मोठे झाले, मस्त केस असे रंगताय. रंग कसा होता, काळोखात दिसणं अवघडच, पण काळा रंग सुद्धा का घेतला याचं कारण आहे. एक सुंदर चित्र काढा, सुंदर चित्रावरती आता काळा रंग घाला, काय होईल, त्याच्यात सगळं सामावून घेतलं जातं. तो काळा रंग तसा आहे, तो सगळ्यांना सामावून घेतो. आपण कसेही दिसायला असो, आपण त्याच्यात एकदा सामील झाले की आपणही काळेच होतो. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाल, तो आपल्याला तसंच करतो. आणि ती अवस्था झाली हो. आणि भगवंत आता हळूहळू सांगायला लागले, हात धरून हळूहळू उठतात. कसं वर्णन आहे, परब्रह्म निष्काम तो हा, गवळी या घरी तो हा, रांगत रांगत येतो हरी हा. कुठे, राजमंदिरी, लपत छपत येतो हरी हा. कुठूनही येतो. कसा कसा दिसला भगवंत, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म
सिंहासनी तोहा गणेश सिंहासनी तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा. भगवंत या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत करता करता अंगणात फिरतायत. या सकल संत मंडळींची अवस्था हीच झाली. कुठे बघू शोधू भगवंताला, हा कुठे नाही, सगळीकडे आहे. याला शोधायचा कुठे, खूप प्रयत्न केला. सगळे सोर अडवून बघितले, पण शेवटी सापडला कुठे, त्या षडजावरती. सापडला देहारी, सापडला देहारी, सापडला देहारी, यासी बांधी लावणी, यासी बांधी लावणी. शंख चक्र गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म, शारंग पाणी. बहुता पुण्ये बहुता कष्टे, बहुता पुण्ये बहुता कष्टे सोडलो देवा. अनंत पवाडे तुमचे, अनंत पवाडे तुमचे, नमकळती आम्हा हरिहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा. नामाभळे केशवा अहोजी, नामाभळे केशवा अहोजी, नामाभळे केशवा अहोजी. तुम्ही दातारा अहोजी, तुम्ही दातारा. जन्मोजन्मी द्यावी तुमची, जन्मोजन्मी द्यावी तुमची, जन्मोजन्मी द्यावी तुमची, जन्मोजन्मी द्यावी तुमची, जन्मोजन्मी द्यावी तुमची. चरण सेवा, चरण सेवा, परब्रह्म निष्काम तोहा 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 परब्रह्म निष्काम तोहा. गवळीया हरी तोहा, गवळीया हरी तोहा. वासवाळे अंधकृष्ण, वाद्यावाळे अंधकृष्ण. नवनीत सोडी तोहा, नवनीत सोडी तोहा, नवनीत सोडी तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम. भगवंत रांगू लागले.
भगवंत रंगू लागले, हात धरून भिंतीला आता चालूही लागले. आणि ज्यांना कामं असतात ना, त्यांना सकाळी मुलं उठलेली गोंधळ होतो, हो की नाही? यशोदा तर पहाटे 4ला उठणार. ऐकून ठेवा, मोठमोठ्या चुली, त्याच्यावरती 40 लिटरची, आत्ताच्या दृष्टीने सांगतो, मोठी मोठी दुधाची पातेली, ती मंद आचेवरती तापत ठेवायचं, कारण साय जाळ येणार. साईवर प्रेम. बुवांनी मागितली, साय घाला. घालायचे जोरात दुधात, थोकी बिकी उडते, काही बघायचे नाही. साय नाही बुवाला मिळतात, साय मस्त जाळ येणार. आणि मग ते परत त्याचं दही लागणार. बघा, रोज असं व्हायचं. म्हणजे ताज्या दह्याचं ताजं ताक आणि ताजं लोणी, काय चव असेल. आणि दही म्हणजे मस्त वडी पडायची. हा हा, असं रोज सगळं चाललंय तिचं पहाटे 4 पासून. आणि एक दिवस महाराज मात्र हे उठले. आत्ताच दूध कुठे तापत ठेवले, आई मला घे, हे म्हणेपर्यंत ही पाण्यातलं उडी मारली. काय लागलं का हो? नाही. जिथे उडी मारली तिथे खड्डा पडला. आणि आता यशोदा मात्र, अरे कृष्णा झोप रे, झोप रे, झोप रे. तो गोविंद खांबाला ती दोरी बांधलेली, ती अशी स्टँड एवढी उंच रवी, त्याच्यात ती दोरी बांधून ते आपलं रोजचं मस्त दोरी बांधायची आणि सुरू करायचं, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण. चालतं ना? अरे कृष्ण झोप रे, नको. सोन्याचा एक गोळा दिला, घे. गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण. सोडून झालं, परत दुसरा अंडा भरला, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण. दोन्ही हातात आला तर खायचं ना तुम्हाला. मनी विचारी भगवंत, मातेचे मजवरी आहे चित्त, किंवा गुंतले प्रपंचात, म्हणून अग्निसी पेटविला. हिचं लक्ष नक्की माझ्याकडे एका प्रपंचात अडकलंय, म्हणून लोण्याचा गोळा दिलाय. असं आहे, स्वतःच्या आईला सोडत नाही म्हणा. त्यांनी काय केलं, जी 40 लिटरची सगळी तापत ठेवलेलं दूध होतं, अग्नी देवाला आतग्नी, आणि हे सगळं झालंय, ते सगळं दूध दही सगळं ते तरंगतंय, त्याच्यात हे खेळतायत. ते लोण्याचे गोळे घेतले, बाहेर फेकून मारतायत, कोणाला देतायत, वारणार. मागच्या जन्मात रामावतारात माझी खूप मदत केली, घ्या आता लोणी खाऊन घ्या. अरे काय हे सगळं कृष्णा तू करून ठेवलंस, आता तो डबेवाला येईल, त्याला डबे द्यायला लागतील. मुंबईतली बाई काय एवढं दूध दही सगळं करून ठेवलेस, दया दुधाचा करीतो रपडा. मस्त त्याच्यात गोपाळ कृष्ण नाचतायत, सगळं फुकट गेलं. आणि एक दिवस मात्र ह्या सगळ्या खोड्या बघून 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 दगडी उखळाला बांधलं. आता ह्याला फिरूनच द्यायचा नाही, बघूया कुठे जात. सगळं गोकुळ बाहेर जमलं. काय करतेस यशोदा? लहान मुलाला बांधून ठेवलेस. दाम म्हणजे संस्कृतात दोरी, त्याला बांधला म्हणून त्याचं नाव पडले दामोदर. उदराला ती दोरी घट्ट बांधली. उखळ दगडी उखळ, विचार करा, भगवंताचं वय लक्षात घ्या. डब्बे, हा काय केलं या पठ्ठ्यानी भगवंतानी? राजा, अरे या भगवंतानी काय लीला करावी, ते दगडी उखळ आडवं पाडलं. जे असं होतं ते असं झालं. गाडी 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 संपूर्ण घरभर फिरताय. आणि फिरता फिरता स्वारी बाहेर आली अंगणात.
ज्याच्या उजव्या संपूर्ण अंगावरनं पोलिओ गेलेला होता तो आला. पेंद्या सारखा काय पेंद्या स्वतःचा कधीतरी आणा की पेन द्या. सारखा काय पेंद्या पेंद्या आला. हा कृष्णा घाबरू नको, हा पठ्ठ्या तुला सोडवेल, हा तुला पठ्ठ्या सोडवेल. पेंद्या तू बाजूला हो, आता झाडं पडणार आहे. पेंद्या बाजूला हो. नाही कृष्णा घाबरू नको, मी आहे ना, मी आहे ना म्हणेपर्यंत या स्वारीनी 2 झाडांच्या मधून ते उखळ नेलं. नेलं म्हणजे ते 2 वृक्ष उन्मळून पडले जे नारदांच्या शापानी इथे होते. यमलार्जुन गंधर्व त्यांना बघू असे शाप दिलेला होता नारदांनी. विचित्र वागताय, जा झाडासारखे होऊन राहा, मोकळी भगवंत येतील तेव्हा. तो त्या 2 वृक्षांमधनं 2 ते महापुरुष बाहेर पडले. त्यांचा उद्धार भगवंतानी केला. आणि तेवढ्या नंदबाबांनी काय लावलंय असं या लहान मुलाला कोणी बांधून ठेवतं. अहो काय सांगायचं, सकाळी उठून बसतोय, नको ती माझी सगळी कामं आणलेली असतात. हा दूध ओतून जाते व्हॉट्सअप बघून बघून, माझी कामं असतात त्याच्यात. हा उठला की माझा गोंधळ होतोय, म्हणून याला आज उकळाला बांधून ठेवला. असं करू नको. हा ती गोड आहे ते, हा गोड. तुम्ही गेल्यावर याचा गोडपणा एकदा बघायला या. हा काय मला जो त्रास देतोय ना, असं नको का म्हणून. आणि भगवंतानी आता ह्यांना कुठल्या तरी कामात गुंतवायला हवेत. प्रचंड मस्त्या, प्रचंड मस्ती. एक दिवस भगवंत एकाच्या घरात गेले, दरवाजा उघडा आहे का कोणी? दरवाजा उघडा आहे तरी 4-5 वेळा. पण हे झोपलेले होते. गपचूप आत आले. त्या नवऱ्याची दाढी आणि त्या बायकोची शेंडी अशी गाठ मारली. परत बाहेर आले. अहो कोणी आहे का घरात? उघडा ना दरवाजा. ते उठतायत तर काय, एक उठतंय दुसरं झोपतंय. ती म्हणते तुम्हाला काय कळतंय की नाही, काय करताय? आणि तेव्हा कळलं या महाराजांनी गाठ मारली, ब्रह्मदेवाच्या बापाने गाठ मारलेली, यांच्यासाठी सुटणार आहे वय. नुसता हात लावला. तो सगळ्या ज्या लीला करतोय ना, तर प्रत्येकाचा कुठेतरी उद्धार आहे त्याच्यात. आणि अशा लीला करता करता या सगळ्यांना कुठेतरी आता अडकवलं पाहिजे. हे फार मस्त्या करतायत सगळे, म्हणून जबाबदारी दिली. काय? गायींचा सांभाळ करा. गायींना चराला तुम्ही घेऊन जायचा. म्हणून मस्तपैकी कृष्णाला सजवलं. बासरी मस्त मोरपीस, गोड दिसतोय आता कृष्ण. हे सोहळं उत्तम नेसवलंय पिवळ्या रंगाचं. भगवंत तयार झाले. तो शेला बांधला. असा एक शेला गेला. उत्तरीय घेतली. बलराम दादा तयार झाले. दोघंही मस्तपैकी तयार झाले. चला निघायचं का? 3 डबे बरोबर दिले. नाश्ता, जेवण, दुपारचं शॉर्ट ब्रेक, केळ्याचे वेफर्स, चिवडा. आणि त्या भगवंताला उठवायचं आहे. काय त्याला आयुष्यातनं उठवलं, उठा उठा. तेव्हा भाट चारण खास त्यांचं गायला असायचं गाणं. त्यांनी उठलं पाहिजे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. भगवंता उठा, कृष्णा उठा, बलरामा उठा, चला निघायचंय ना. दोघांनी मस्त स्नान कपडे सगळं तयार झाले. निघायचं का? हो चला. आणि भगवंत निघाले. कसे निघाले? हातात काठी आहे, बासरी खोवलेली आहे, मस्त मोरपीस
कपाळाला लावलेला आहे, घोंगडीवाला कांबडीवाला, मस्त घोंगडी पाठीवरती टाकली. काय भगवंताची लीला आहे. म्युझिकही तेच वाजतंय हो. लीला आहे, आगाध लीला आहे. या आगाध लीला अनुभवाशिवाय येत नाही हो. कुठे काय वाजवायचं हेही कळायला लागतं. वास्तुशांती निमित्त कीर्तन, आणि कीर्तनकारांनी आख्यान लावलं लंका दहन. कशाला तो सुखाने जगतोय आता त्या घरात. कुठे काय करावं. हा भगवंत निघाले, सगळ्या गायी निघाल्या, 9 लक्ष गायी पुढे, 9 दरवाजे खिडकी रे, हे 9 लक्ष गायी पुढे. गायी होत्याच, पण अर्थ इथे लावायचा सगळ्या. 9 लक्ष गायी गुरूंना भगवंत घेऊन निघाला मस्तपैकी झाडाखाली आला, आणि जी बासरी लागली, हा 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 हा, पूर्ण चाराच रू विसरली, गायी व्याघ्र एक ठाई आली, पक्षी पुढे निवांत. वृंदावनी वेणूचा स्वर ऐकायला आला, आणि त्या घरातल्या स्त्रिया सांगतात, कृष्णा नको रे ती वेणू वाजवू का. अरे आम्हाला विसरायला होतंय, त्या अग्नीला सुद्धा परत पालवी फुटते रे त्या लाकडांना तुझ्या वाजवण्याने, नको वाचूस ती. तुझ्या मुरलीचा तो ध्वनी पडताच कानी, निव्वळ झाले अंतःकरणी, मी घरधंदा विसरले, आहारे सावळ्या. मी सगळं विसरून जाते, नको वाजूस. तरी भगवंत थांबत नाही हो. हे वाजवणं आपल्यासाठी नाही, पशु पक्ष्यांना उठवण्यासाठी होतं. चला या, मी आलोय. म्हणून गायी व्याघ्र एक ठाई आली, अवस्था झाली, आणि त्याच्यात गुंतवलं भगवंताला. पण भगवंत सगळ्यांना विचारते, तुमच्या तब्येती अशा कशा करे झाल्यात सगळ्यांच्या. रोड अशा काय, हा खाताय पिताय की नाही, काय खाताय पिताय घरचे काय वाटतच नाही. तुम्ही काय सांगणार कृष्णा तुला, असं झालं तसं झालं. ते आम्हाला दही दूध काही खायलाच मिळत नाही, सगळं तिथे टँकरवर गोकुळ दूध लिहिलेलं असतं, ते सगळं विकायला जातं. आम्हाला काहीच मिळत नाही, गोकुळातल्या मुलांना काहीच नाही, सगळं बाहेर जातं विकायला. हो ना, काहीतरी करायला लागणार, मला मिळत नाही काय. बर, आणि भगवंताने काय करावं. चला आता काय करायचं आपल्याला, चोरी करायची. हे सुद्धा माणसं उदाहरण म्हणून देतात. कृष्णाने चोरी केली, मग आम्हाला करायला काय हरकत आहे. मूर्खात, त्यांनी कशासाठी चोरी केली, कशाची चोरी केली, चांगलं आहे ते घ्या ना. आणि भगवंताने सांगितलं, चला गोट्या, धूळ, काठ्या हे सगळं बरोबर ठेवा. आपल्या कोणी मागे लागलं तर त्याच्या डोळ्यात धूळ फेक करायला, गोट्या खाली टाकायला, पाय सरकून पडतील. झाली तयारी. कुठे चोरी करायची. पेंद्या मला माझ्या शेजारी करूया. तिच्याकडे आहे ना भरपूर दूध, दही, लोणी भरपूर आहे. असं सगळं शिंकाळ्यात टांगलेलं असतं मस्तपैकी. आणि तिची सासू आहे, 12 मुलं 12 सुना, 12 मुली 12 जावई, गुणिले अमुक अमुक. मापा आता किती आहेत घरात. एवढे जण त्या घरात आहे. कृष्णा तिथेच करूया. कधी करायचं. आत्ता रात्री जायचं. हो हो नक्की ठरलं. कृष्णा एक ऐकून ठेव, जसं मुंबईतल्या सामंतांकडचं लोणी चांगलं ना, त्याची हिच्याकडचं लोणी चांगलं. मला मिळालं तर बघ जरा, कारण बातमी मी दिली ना. कृष्णा जर दार उघडता आलं नाही तर एक खिडकी आहे बारीकशी, तिथून आत जाता येतं. उडी मारली की 4थ्या पायरीवर आपण उडी पडते, तिथून बाजूला आलं, दरवाजा उघडायचा, सगळ्यांनी आत जायचं. अरे तुला सगळंच माहिती आहे, अरे गोवाच्या बाजूलाच राहतोय, घर पाठ आहे. रेडी.
तयारी झाली सगळे निघाले. रात्रीच्या वेळी आधी तर 7 वाजताच झोपले. सगळे विचार करतात पालक, अरे बापरे आज नेट पॅक लवकर संपलं का यांचं, ते झोपले कसे काय 7 वाजताच घराला. पालक म्हणाले वा 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 चांगली गोष्ट आहे, झोपलेत लवकर. पण पालकही झोपले यांच्यामुळे. आणि झोपले बघितलं योग्य वेळ झाली, उठले. चला आपला कृष्ण तयार आहे ना आता. अजून एक आलाय ना. हा चला दोघांनी खांद्यावर घ्या. सांगितलं की फोडा भांडी. आणि रात्रीच्या वेळी मात्र सगळे तयार झाले घरापाशी आले. आता घर तर दार उघड नाही. पटकन काय केलं, एकावर एक उभे राहिले आणि कृष्णांनी आतमध्ये उडी मारली. त्या 4थ्या पायरीवर बरोबर पडले. आतल्या दरवाजाची कडी काढली गेली, दरवाजा उघडला गेला आणि मस्तपैकी सगळे आत शिरले. आणि बघतायत तर काय वा 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 किती सगळं दिसतंय सगळं खाद्य पदार्थ. थांबरे थांब बाबा, अजून व्हायचंय. खांद्यावर घ्या जरा, खांद्यावर घ्या. तू या आणि सगळे जण आत शिरले. सगळे बघतायत वा 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 काय सगळं आहे, उत्तम. किती दही, किती लोणी, किती ताक, सगळं बघतायत, खुश झाले. आणि एक मात्र तिथे खाली असं दिसलं त्याला एकाला. बघताय ना सगळे माझ्याकडे. अजून लोणी मळाला वेळ आहे, फार वेळ खाईल मग. एकाला दिसलं खाली काहीतरी मस्त पांढरं शुभ्र मस्त, त्याला वाटलं हे लोणीच आहे. तो गेला धावत, अरे लगेच मिळत आहे. कृष्ण म्हणाले थांब, ती सासू झोपले. तिच्या सासूचं सासऱ्याचं ते धोतर आणि लुगडं पांघरून झोपले, पांढरं शुभ्र. तिला जर उचललीस तर आपलं इथेच राहील. आणि मग मात्र सगळे एकत्र झाले. दश इंद्रियांचा केला मेळा. काय कोणी ठरवलं हे सगळं? आधी 10, वरती 5, 3, 2, 1. 10 दश इंद्रिय हे खाली, पंचप्राण किंवा पंचविषय हे वरती, त्याच्यानंतर 3 त्रिगुण, त्याच्यानंतर 2 द्वैत अद्वैत आणि नंतर भगवंत एकच राहतो. असा हा क्रम सांगितलाय कोणी? अभंगात आलाय ना, दश इंद्रियांचा केला मेळा. सगळे उभे राहिले आणि आता ते शिंकाळ धरलं. कृष्णाने एकाला खांद्यावर, कोणी पेंद्याला कोणी घ्यायला तयार नव्हते, तब्येत मजबूत ना. कृष्ण म्हणाला ये ना माझ्या खांद्यावर, आणि धरली मात्र हंडी. गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण राधा, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण गोपाल, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण गोपाल, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण राधा, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण राधा, राधा कृष्ण गोपाल
आणि भगवंताने काय केलं हो? अंडी फुटली आणि तो जो होता की नाही वरचा पेंद्या तुकडा पाहिजे तो ते खायला लागला. म्हणजे काय कृष्णा मस्त आहे रे, काय कृष्णा मस्त आहे रे, काय किती गोड आहे, सुंदर लागतंय, सुंदर लागतंय. कृष्णा म्हणतोय गप्प बस, माझ्या तोंडाला पाणी सुटते, तुला मिळाले खायला, खा ना. हे जे धरलेलं होतं, कृष्ण म्हणतो याला माझा आधार होता तोपर्यंत हा बरोबर होता, त्याला दुसरा आधार कुठला तरी सापडलेला दिसतोय. आता बघतो ना 2.5 वर्ष ते शिंकाळ इतकं प्रामाणिक होतं. भगवंत बाजूला झाले आणि भगवंतानी त्याला जो जग दिला, गोल 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 तो पेंद्या फिरायला लागला, पेंद्या फिरायला लागला. ते जे शिंकाळ होतं ते इतकं प्रामाणिक होतं, त्या सासूच्या अंगावर आल्यावर तो धाक पेंद्या पडला. इतकं वजन असलेला तो, काय झालं काय झालं काय झालं, ती उठून बसली, बघते तर पेंद्या. आणि जी पळापळ सुरू झाली, एक तर इतका अडकलेला होता, ते नंतर घ्या, एक तर इतकं त्याला आवडलं, इतकं आवडलं ते निघेण्या हाताने म्हणून स्वतःचं डोकंच त्या मडक्यात असं खायला लागलं. आता ते मडकं अडकलेलं निघे ना, म्हणून कृष्णाने आम्ही जशी तबल्यावर हातोडी मारतो ना, सगळीकडनं ती बासरी मारली, ते पुढलं ते एवढाच पट्टा अडकला काय. हा, मानेचं ऑपरेशन झालेला मुख्यमंत्री झाला हो. त्याला काही सुचना, काढला त्यालाही बाहेर. आणि आता मात्र पकडणार ती सासू त्या पेंद्याला म्हणेपर्यंत भगवंतानी काय करावं, दूध तोंडात साठवलं आणि पेंद्याला साईडशी बाहेर ओढला, त्याला सोडला, आला कृष्ण हातात. अच्छा, तू आहेस का या सगळ्यांचा मोरक्या भगवंत. आणि थोडं दिवशी जे सोडलं ते सगळं डोळे बिळे सगळं सगळं दूध दूध दूध, आणि भगवंत जे सटकले ते आले इकडे. आणि सगळ्या आल्या दुसऱ्या दिवशी महिला मोर्चा. कृष्ण आपले शांतपणे परत आपल्या जागेवर, काही केलं नाही असं. RSS संघदक्ष. यशोदे, कृष्णाला बाहेर आण. काय झालं? अगं त्यांनी काल येऊन रात्री चोरी, आणि कृष्ण हे सगळे आले नाही. ग तो इथेच झोपलाय, सगळे इथेच होते की कोणी कुठे गेले नाही, त्याला बाहेर आण. कृष्णा चोरी केली. नंद पाटलाने विचारलं काय केलं, चोरी झाली. बाबा केली चोरी, पण चोरी का केली, तुला तर मिळतंय, मला मिळतंय, बाकीच्यांना. म्हणाले हे सगळं दूध दही सगळं बाहेर विकायला नेऊन पाठवतात, आम्हाला काहीच इथे मिळत नाही, ह्यांच्यासाठी म्हणून मी चोरी केली. आणि ही तक्रार आल्याबरोबर मग नंदांनी सांगितलंय, हुकूम काढलाय थोडक्यात, की आधी पहिलं आपल्या पोरांना द्या, राहिलेलं विकायला घेऊन जा, गोकुळ दूध म्हणून. आता इथे पहिलं मुलं खाणं, त्यामुळे तेव्हापासून सगळे मस्त तब्येतीचे झाले. राजा काय सांगावं रे, हा भगवंत स्वतःसाठी काहीच करत नाही रे. व्रजे वसंतम नवनीत चौरम, तो स्वतःसाठी काही करत नाही, तो लोकांसाठी सगळं करतो. तो आकर्षून घेतो प्रत्येकाला आपल्याकडे. आणि भगवंताने अजून एक लीला केली, ती म्हणजे माती खाल्ली. आता इथे असं कोणी आहे का माती न खाल्लेलं लहानपणी? अगदी ते असतात ते एसीत वाढल्यानंतर मग कुठे माती खातात ते नंतर सांगेन. ते भूखंड खातात, श्रीखंड खायला मिळत नाही म्हणून. पण माती खाल्ली आणि उघडलं तोंड, आणि यशोदेला संपूर्ण विश्वाचं दर्शन झालं. आपलं पहिलं वाक्य होतं जे शुकदेवांनी राजाला सांगितलं, राजा एक तर जगामध्ये त्याला बघ किंवा त्याच्यामध्ये जग बघ, दोनपैकी एकच काहीतरी.
यशोदेला ते दर्शन झालं. आणि आता मस्तपैकी सगळ्यांनी ठरवलं, चला कुठे जायचंय? यमुनेच्या काठावरती. काय खेळायचंय? चेंडू फळी, विटी दांडू, जे आपल्याला आवडेल ते सगळं खेळूया जाऊन. कशासाठी जायचं होतं? उगीच नव्हे, कालिया. त्या यमुनेचं पाणी त्या कालियाच्या विषामुळे खराब व्हायला लागलं. गायी गुरं मरायला लागली. इथे भगवंताचं राष्ट्रीय कार्य पहिलं चालू झालं. वय लहान आहे, पण राष्ट्रीय कार्यात भगवंत उतरलेत. माझ्या घराला त्रास झालाय का? तसं बघायला गेलं तर कृष्णांच्या घराला काही त्रास आहे? नाही. मग कशाला कालियाशी काय करायला गेले? 2 हात. हे समस्त ही वासुदेव, वसुधैव कुटुंबकम. हे माझं कुटुंब आहे. माझं कुटुंब, माझी आहे ना स्लोगन. स्वतःच्या घेतली असतील तरी खूप झालं असतं. आणि भगवंत निघाले, सगळ्यांना घेतले. तो पेंढ्यासारखा सांगतो कृष्णा. तो बोबड्या पण होता. तर कृष्णा म्हणता येत नसे, कुत्न्या. प्रेम हो पण त्यांचं. तो मुळापासून बोबडा होता. आपले दात पडले की आपण बोबडे होतो, म्हणून दात असेपर्यंत नामस्मरण करा. एकदा दात नसले की हले लांब, हले लांब, लांब लांब हले आले. महत्वाचा पुढचा प्रश्न आहे, आले कुठनं? म्हणून तो बोबड्यासारखा पेंद्या कुत्न्या. खेळायला जायचं का पण बॉल तिकले नाही मला. आता त्या पाण्यात मानतील तर बघ. का प्रेम आहे हो. कारण त्यांना माहिती ह्याने जर चेंडू मारला तर हा पाण्यात उडी घेणार नक्की, मित्रासाठी. आणि त्या पद्धतीने आले आणि खेळ सुरू झाला. आणि मुद्दामून भगवंतानी चेंडू तिकडे मारला. त्या कदंब वृक्षाच्या इथून जो जबरदस्त भगवंताने आत्ताच्या भाषेत शॉट मारला, तो पाण्यात जाऊन पडला. आणि कदंब वृक्षावरती धावला भगवंत. तो सांगतोय पेंद्या कृष्णा थांब, कृष्णा थांब. हे थांबतात. सूर जो मारला खाली गेले 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 गेले. बातमी गोकुळात आली, अहो यांनी उडी मारले, आता काय करायचंय? आणि यशोदा तर बेशुद्धच पडली हो. का? आता तो कालिया 100 फण्यांचा असणारा भयंकर नाग आता या माझ्या पोराला खाऊन टाकणार. या परिस्थितीत धावते तशीच उठली, परत धावली, आली आली आली. यशोदे यशोदे यशोदे. त्या कृष्णाने मग काय केलं? बॉल तर मारला, चेंडू मारला असतो, याला स्वतःही गेला. यशोदे तुझा खाना यमुना जळी बुडाला ना. खेळत होता विटीने दांडू, विटी बुडाली ना ना ना. खेळत होता चेंडूनी फळी, चेंडू बुडाला ना ना ना. पण एका जनार्दनी हरी बुडाला, हरी बुडाला ना ना ना. नाथांनी जे सगळ्या गोष्टी घेतल्यात, विटी बुडेल, चेंडू बुडेल, असा हरी बुडेल. धावत आली हो बिचारी. आणि हा शोधतोय सगळीकडे ज्या कामासाठी आलेले होते. तो आपला बिचारा झोपलेला होता. आणि त्यांच्यावर जे नृत्य सुरू केलंय, पाण्यावर सगळीकडे धावतात कृष्ण, धावतात, हा झोपेल. अरे भगवंतांनी त्याच्या 100 फण्यांवरती आपली पदचिन्ह उठवून घेतली. कारण तो रमणद्वीप नावाच्या तिथून इथे आलेला होता गरुडाला घाबरून, म्हणून ती सगळी पदचिन्ह उठवून घेतली. आणि मग जे युद्ध झाले दोघांचं. आणि भगवंताला असा धरलेला होता. पण हे सर्प आणि हे सगळे काय करतात? तुमचं पहिल्या नाड्या बंद करतात. तुम्हाला आवडतात बघा ना, ते हात धरतात तुमचा. का तुमच्या नाड्या बंद झाल्या की आपोआप श्वास बंद होणार. पण ह्याने आवडलं, ह्याने आणखीन यांचं शरीर फुगवलं भगवंताने. असं त्याला फ्रस्ट्रेशन आलं, बापरे हे पोर एवढं आणि आपलं काय होतंय. आणि सगळं युद्ध संपलं. माफी मागितली. आणि भगवंताने शेपटी धरून त्याला वरती उभा राहून विचारलं, अभियोग कालिया, कोणाला त्रास
त्रास देतोस रे? ही सगळी माझी माणसं आहेत. आता याच्या पुढे इथून निघायचं आणि जिथून आलेला होतास तिथेच परत जायचं. कोणाला भगवंता जाऊ कसा? तिथे त्या गरुडापासून मला त्रास होतोय. आता काही त्रास होणार नाही का? तुझ्या प्रत्येक फण्यावर माझं पदचिन्ह उठलेलं आहे. त्यामुळे ते बघितल्यावर तू तुझ्या जवळ येणार नाही. तिकडे ती यशोदा घाबरली. तू बलराम सांगतोय तिला एवढ्याशा त्या फण्यांनी काय, त्याला 1000 फण्यांची सवय आहे. आता हिला कळे नाही हा काय बोलतोय. 1000 फण्यांची म्हणजे तिला कुठे माहिती हे कुठे झोपलेले असतात कायम शांताकारण. एवढ्याशा फण्यांनी त्याला काय होणार आहे? आले वरती आणि ती बासरी हातात आणि देहुडा चरणी तसेच ते होते मस्त बासरी हातात आणि ते मोरपीस बघितलं वर येताना 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 पाण्यातनं आणि सगळे सांगतात यशोदे उठ 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 कृष्ण आला बघ कृष्ण आला बघ. आणि कृष्णाला जसा बघितला तशी यशोदा ताट दिवशी उठून उभी राहिली. अंगात संचार झाला की राजा अरे या सगळ्या जनांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली म्हणून त्याचं एक नाव आहे गोपाल. आणि परमार्थात गो नाम इंद्रिय. या सगळ्या इंद्रियांचा म्हणजे या गोपांचा सांभाळ करणारा तो गोपाल आहे. त्यामुळे तो कसं सगळ्यांना सोडून जाईल लागेल. ही लीला भगवंतानी केली. आणि आता भगवंतानी महत्वाची लीला आजच्या दिवसाची शेवटची कथा. बुवा टिपऱ्यांचं काय करायचं? नाचणार हो. वेळ झाल्यावरच नाचायचंय आणि एक मार्गे आरती करून मग कार्यक्रम थांबवायचा. आणि गोवर्धनाची पूजा दरवर्षीप्रमाणे करत होते. का? गोवर्धनाच्या पेक्षा इंद्राची पूजा आली. का इंद्राची पूजा? कारण इंद्र पाऊस पाडतो म्हणून त्या काळात दरवर्षीप्रमाणे ते ठरलेलं इंद्राची पूजा करायची आणि त्याप्रमाणे आपल्यावरती इंद्र मस्तपैकी पाऊस पाडणार ही कल्पना त्या गावातल्या लोकांची. त्यामुळे इंद्राची पूजा सुरू करणार त्यावेळेला भगवंताचं वय साधारण 11. आणि 11व्या वर्षी भगवंत येऊन बाबांना म्हणाले नंद बाबा हे आपण काय करतोय सगळं? म्हणाले काय नाही दरवर्षीप्रमाणे आपल्या इंद्र आपल्याला पाऊस देतात इंद्रदेव म्हणून त्यांची पूजा करतोय बस बाकी काही नाही. आपल्याला पाऊस भरपूर मिळेल आपल्याला सगळं चांगलं मिळेल म्हणून पूजा. मी थोडं बोललो तर चालेल का? बोल. गावचे पाटील येतो आणि पाटलांचा मुलगा आहे. बोल ना. आणि भगवंतानी त्यावेळेला जो उपदेश केलाय तो उपदेश वाचलाय सावरकरांनी. आणि सावरकर असं सांगतात मी उत्तम वक्ता कशात न झालो? भगवान गोपाल कृष्णांच्या या भाषणामुळे मी उत्तम वक्ता झालो होऊ शकलो. पण जबरदस्त बोलणं आहे. ते मूळ रूपात जे आहे तेच वाचणं योग्य आहे. पण वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा इंद्राची पूजा करणं बसा पटकन बसा. वर्षानुवर्ष चालत आलेली ही इंद्राची पूजा हे सगळं बदल करणं म्हणजे क्रांतिकारी करणं होत आहे भगवंताचं. परत राष्ट्रीय कार्य दुसरं आहे. आणि भगवंत बोलायला उभे राहिले. भगवंत इतकंच म्हणाले सगळे ऐकतायत ना राजा? असं ते विचारतात. मी नाही. राजा ऐकताय ना रे सगळ्यांनी? ही अशी अवधानं येतच राहतात कथेत. कृष्ण उभे राहिले बोलायला सुरुवात केली. मंडळींनो वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा ही आपली उत्तमच आहे. आपण इंद्रांची पूजा करायचीच आहे. पण हे सगळं करत असताना माझी अशी इच्छा आहे असं कृष्ण सांगतात. माझी अशी इच्छा आहे की आपण इंद्रांच्या बरोबरीने गोवर्धनाची पूजा करूया. का करूया?
कारण आपल्या गाई गुरांना जे सगळं मिळतंय, म्हणजे चारा असेल, काय असेल, अजून असेल, फुलं असतील, फळं असतील, ते सगळं आपल्याला या गोवर्धनामुळे मिळतंय. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण मस्तपैकी गोवर्धनाची पूजा करू. इंद्रांची करायचीच आहे, पण गोवर्धनाची त्याच्या बरोबरीने करूया का? ते फळं, फुलं, पानं आपल्याला देतात म्हणून. हे क्रांतिकार्य होतं भगवंताचं, खरंच क्रांतिकार्य होतं. आणि सगळ्यांनी एकमताने सांगितलं कृष्ण म्हणतायत ते बरोबर आहे. आणि गावचे पाटलाचा मुलगा होता म्हणून हो म्हटलेलं नाही. त्यांना त्याच्या मागची जी भगवंताची भूमिका होती ती भगवंताने पटवून दिली. नाहीतर इतक्या वर्षांची चालत आलेली परंपरा, जे नाकाम बोलतात ते सांगतात, मी तरी सांगत होतो नको करूस, असणे बदल करू नकोस. कधी करणार आहे मग तुझ्या वाढदिवसाला? आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे गोवर्धनाची ही पहिली पूजा केली, मग इंद्राची पूजा. इंद्राला आला राग, अहंकार संपवायचा होता इंद्राचा, म्हणून हे सगळं आहे. तेव्हा उगीचच्या उगीच कुठल्याही लीला करत नाही. इंद्राचा अहंकार जरा खेचून घ्यायचा होता. इंद्राला राग आला, त्यांनी आज्ञा केली आणि पुढे 7 दिवस 24 तास इंद्र पाऊस पाडत होता. सुरुवात झाली पावसाला, भयंकर पाऊस पडायला लागला, वारा सुटला. भगवंताने काय केलं हो? जबरदस्त लीला केली भगवंताने. गोवर्धनालाच आज्ञा केली, चला यावरती एका करांगुलीने गोवर्धना धरा हो. भगवंता निज रूप दाखवा हो. बोलताना एक सेकंदासाठी घ्या, नाही म्हणतात. तुम्ही घ्या. आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे त्या गोवर्धन वरती आले. एका करांगोलीने धरलं. 7 दिवस भगवंत धरलेत. प्रत्येक जण आता आपापल्या काठ्या लावायला लागला. भगवंता जरा जायचं असलं तर या, जाऊ, आम्ही धरतो. भगवंताने नुसतं बोट जरा 1 सेकंद पण नाही, थोडस गोवर्धन आला ना खाली, मग सगळ्यांना कळलं त्यांनी धरलंय म्हणून आहे. गाडी खालून जाणाऱ्या कुत्र्यालाही हेच वाटत असतं आपण गाडी ओढतोय. जेव्हा कळतं चालवणारा वेगळा आहे. आपलं हे रोजचं जीवन तेच चाललंय, सगळं तोच करतोय, मी सगळं मी. आणि 7 दिवस पाऊस पाडला, पाणीच संपलं. शेवटी इंद्र शरण आले. भगवंताला प्रार्थना केली, देवा परत असं नाही होणार. भगवंताची प्रार्थना इंद्रदेव करतात, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा आणि महार. भगवंता नाही असं परत होणार आता माझ्याकडे. का? या गोकुळवासियांना इतकं प्रेमाने सांभाळताय, आता असं परत होणार नाही. म्हणून गोवर्धनाला परत खाली आणलं, त्याची पूजा झाली. त्याला किती नैवेद्य दाखवले? 56 भोग त्याला दाखवले. आणि भगवंतानी 1 मिनिटासाठी माया पसरवली हो. का? ह्या गोकुळवासियांनी जी पूजा केली, ते जे नैवेद्य दाखवले, ते पटकन जाऊन भगवंतानी एक एक खाल्लं प्रत्येकातलं, विश्वास बसण्यासाठी. आणि भगवंतानी
काय लीला केली. सगळ्यांना मोहिनी, स्वजन मोहिनी माया परत पसरवली. भगवंताने थोडा थोडा प्रत्येकातलं काही ना काहीतरी खाल्लं 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 आणि टाळी वाजवली. चला डोळे उघडा. डोळे उघडले तर प्रत्येक जण बघतोय आपापलं काहीतरी, आपापल्यातलं काही ना काहीतरी खाल्लंय, काही ना काहीतरी बाळ. कोण म्हणतं आम्ही शंकरपाळे आणलेले त्यातले ते भुवानी खाल्ले का काय? मग काय भात आणलाय, काय आणलंय, काय आणलंय, काय आणलंय. प्रत्येकातलं काही ना काहीतरी खाल्लं भगवंतानी. आणि असं एक क्रांतिकारी भगवंतानी करून ठेवलं की तेव्हापासून ते आजपर्यंत त्या गोवर्धनाला लोक देवच मानतात आणि तिथे प्रदक्षिणा मारतात. परिक्रमा तो एक काळ असतो गोवर्धन परिक्रमेचा. जसा आपल्या गिरनारचा एक परिक्रमेचा भाग असतो तसाच एक या गोवर्धनाच्याही परिक्रमेचा भाग असतो. लोक त्याला परिक्रमा करतात. परिक्रमा याचा अर्थ यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानीच तानी तानी विनश्यन्ति प्रादक्षिण्यां पदे पदे. प्रदक्षिणा करत असताना देवाचं नाम मुखात आलं पाहिजे. व्हॉट्सअप बघत बघत प्रदक्षिणा मारायच्या नसतात. ते त्यावेळेला गोकुळवासियांनी केलं. ते अजूनही ते सांभाळतायत की भगवंत वृंदावनात आहे, गोकुळात आहे. तो बालकृष्ण अजूनही आहे. रसखान नावाचा जो संत होऊन गेले, सत्पुरुष होऊन गेले, मुसलमान होते, पण ज्यावेळेला ते वृंदावनात गोकुळात आले ना, रोज शोधायचे होते बालकृष्णाला. भगवंतांनी त्यांना एकदा दर्शन दिलं, हात हातात दिला. तो बालकृष्ण अजूनही तिथे आहे. आणि त्या बालकृष्णाने ज्या काही लीला केल्या त्या जबरदस्त होत्या. गोवर्धनाला नैवेद्य दाखवला गेला. सगळं गोकुळ आनंदात झालं. सगळं आनंदात झालं. पण हा कृष्ण गोकुळात आल्यापासून संकट वाढतायत म्हणून जरा आता वृंदावनाकडे सरकूया म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं. वृंदावनाकडे सगळे सरकले. गोकुळात राहिलेत का भगवंत? ते तिथेच आहेत. आत्ता इथेही आहेत. ते सगळीकडेच आहेत. ते कुठे नाहीत हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे इंद्राने भगवंताची प्रार्थना केली की जोहार मायबाप जोहार, तुमच्या महालाचा मी महार. आज बालगंधर्वांची पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. त्यांचं गाव आपल्या इथूनच जवळ नागठाणे नावाचं गाव आहे. तिथे त्यांचं ते मूळ गाव आपल्या जवळचेच आहेत. त्यामुळे त्यांनी गायलेली ती जी भैरवी आहे ती भैरवी आहे. तेवढी आपण आज ऐकूया. भैरवी झाली ती काय करायचं आहे? नाचायचं आहे. ते नाचायचं काम फक्त 10 मिनिटच आहे, त्याच्यावरती नसणार आहे. त्यामुळे मस्तपैकी आता भैरवी थोडक्यात ऐकूया. भैरवी त्यांचं स्मरण म्हणून लगेच त्यांना सुरुवात.
गोपाल कृष्ण भगवान की भूक लागलेली आहे, मान्य आहे. कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल 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 कृष्ण स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला 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 रे विठ्ठला 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 रे माय बापा विठ्ठला हरी
कृष्ण गोपाल कृष्ण हा राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण